एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते. त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो होतो. त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. मोदी शहा हातात बेड्या घालून घेऊन जाणार नाहीत, पण शरीर वाघाचं आणि काळे झुंजराचं, त्यामुळे माणूस काय करणार, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना लगावलाय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती. त्यांचं ते स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडला, असा आरोपही त्यांनी केलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ता सुसंवाद मेळावा रविवारपासून ठाण्यात सुरू झालाय. या मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला होता. संजय राऊत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळेला त्यांनी शिंदे गटावर टीका केली. मोहिमेची पहिली स्वारी ठाण्यावर केली आहे. टेंबी नाक्यावर दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो होतो. तिथेच समोर आनंद आश्रम होता, पण आता तो आनंद आश्रम नाही. काही लोक तिथे बाहेरून आले, त्यात महिला जास्त होत्या, कारण गद्दारांना महिला पुढे करायची सवय. आमच्या विरोधात घोषणा करता आम्ही काय तुमच्या बापाचं खातो का, अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली आहे. आज तुम्ही निवडणुका जिंकलात, पण ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे. आपल्या शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यातून झाली होती. आता नवा इतिहास ठाण्यातूनच लिहिला जाणार आहे, असंही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती. त्यांचं ते स्वप्नच होतं. त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडला, असा आरोप त्यांनी केलाय. दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणतात, परंतु आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतो, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. आता लढाईला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची सुरुवात नगरपालिकेपासून झाली होती. आता नगरपालिकेपासून आपण विजयाला सुरुवात करणार आहोत, असं राऊत म्हणाले. या मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत, विनायक राऊत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.